जर खर्च जास्त येत असेल, दूध कमी देत असेल, उपचाराला खर्च जास्त होत असेल तर विचार करावा लागतो. कमी जनावरं म्हणजे कमी व्यवसाय नाही. जर 5 चांगली जनावरं असतील तर आपल्याला फायदे काय होऊ शकतात? जनावर संख्या वाढली की खर्च सरळ वाढत नाही, व्यवस्थापनाचा ताणही वाढतो. दुग्ध व्यवसाय सुरू झाला की पहिला विचार काय येतो? शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजचा विषय आहे 10 जनावरं की 5 चांगली जनावरं. नफा कुठे जास्त आहे? शेतकरी मित्रांनो, दुग्ध व्यवसायात एक प्रश्न कायम विचारला जातो. जास्त जनावरं म्हणजे जास्त पैसा का? काही लोकांकडे 15 ते 20 जनावरं असतात, पण महिन्याच्या शेवटी पैसे राहत नाहीत. आणि काही लोक 4 ते 5 चांगल्या जनावरातून चांगला नफा कमवतात. मग खरं काय? आज आपण बोलणार आहोत 10 साधारण जनावरं चांगली की 5 उत्कृष्ट जनावरं चांगली. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक असा नियम सांगणार आहे जो अनेक शेतकऱ्यांचं गणित बदलू शकतो. लोक मोठी चूक कुठे करतात? दुग्ध व्यवसाय सुरू झाला की पहिला विचार काय येतो? आणखी जनावरं वाढवू. पण प्रश्न आहे, तुम्ही संख्या वाढवताय की उत्पादन? कारण जास्त जनावरं बरोबर जास्त चारा आला, जास्त मजुरी, जास्त औषधांचा खर्च, जास्त वेळ, पण दूध वाढेलच असं नाही. कधी कधी 10 जनावरं असूनही नफा कमी असतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जनावरांचा लपलेला खर्च माहिती आहे का? समजा तुमच्याकडे 10 जनावरं आहेत. दररोज त्याला खाद्य आलं, हिरवा चारा आला, कोरडा चारा आला, पाणी आलं, वीज आले, साफसफाई, औषधं. एक गोष्ट लक्षात घ्या, जनावर संख्या वाढली की खर्च सरळ वाढत नाही, व्यवस्थापनाचा ताणही वाढतो. मग होतं काय? वेळ कमी, काळजी कमी, आपोआपच दूध कमी. आता दुसरी बाजू बघू. 5 चांगली जनावरं. जर 5 चांगली जनावरं असतील तर आपल्याला फायदे काय होऊ शकतात? 5 चांगली जनावरं असतील तर प्रत्येकावर लक्ष ठेवता येईल, प्रत्येकाला संतुलित आहार देता येईल, आजारपण कमी येतील, दूध स्थिर राहील. इथे लोक एक गोष्ट विसरतात, उत्पादन आणि संख्या वेगळ्या गोष्टी नाहीत. कारण कमी जनावरं म्हणजे कमी व्यवसाय नाही. कधी कधी आपण या व्यवसायात भावनिक निर्णय घेतो आणि हा व्यवसाय चालवतो. हा भाग थोडा कठीण आहे. काही लोक म्हणतात, हे माझं जुनं जनावर आहे, विकणार नाही. पण प्रश्न, ते कमावतंय का? जर खर्च जास्त येत असेल, दूध कमी देत असेल, उपचाराला खर्च जास्त होत असेल तर विचार करावा लागतो. व्यवसायात निर्णय आकड्यांनी घ्यावे लागतात. दुष्काळ आणि चारा टंचाईत कोण टिकतो? दुष्काळ जर आला तर चारा महाग झाला, तेव्हा कोण टिकतो? ज्याच्याकडे नियोजन आहे, ज्याच्याकडे दर्जेदार जनावर आहेत, ज्याच्याकडे रोजचा हिशोब आहे. मोठा गोटा असला म्हणून फायदा होत नाही मित्रांनो. आजचा मुद्दा हा नाही की 10 जनावरं चुकीची, पण 5 जनावरं बरोबर. मुद्दा हा आहे, तुमच्याकडे जे आहे त्यातून जास्त उत्पादन आणि कमी वाया जाणारा खर्च कसा मिळवायचा? कमी जनावरं असूनही नफा मिळू शकतो आणि जास्त जनावरं असूनही नुकसान होऊ शकतं. कमेंटमध्ये लिहा, तुमच्याकडे किती जनावर आहेत आणि तुमच्या मते काय चांगलं, संख्या की गुणवत्ता? भेटूयात उद्याच्या भागामध्ये असाच वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत निरोप द्या आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या.